आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे एक कळत नाही मॅडम, अहो तर काय कळत नाही तुम्हाला? तुम्हीच मला घराबाहेर काढलं, आता तुम्हीच घरी परत बोलवताय का? आणि आता मी काय येऊ घरी परत? आता काय येऊ म्हणजे? अहो तुमचं घर आहे ते, तुमचा आज नवरा आहे, संसार आहे, सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा तुम्ही, सुनबाई आहेसा तुम्ही। हा हे आत्ता बोलताय तुम्ही मला घरातून बाहेर काढल्यावर? तुम्हाला आठवतंय ना मॅडम, तुम्ही किती वेळा मला चॅलेंज दिलं होतं ते विसरलात का तुम्ही? मी जेव्हा जेव्हा तुमचा खरा चेहरा अधिपतींसमोर आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा तुम्ही मला म्हटलात तुम्ही घराबाहेर जाल पण अधिपतींसमोर काही सिद्ध नाही करू शकणार। खूप प्रयत्न केला मी अधिपतींना खरं काय आहे ते सांगण्याचा, सतत सांगत राहिले पण त्यांना पटलंच नाही। त्यांना फक्त तुमचंच म्हणणं बरोबर वाटतं, खूप प्रभाव आहे तुमचा त्यांच्यावर। पण मी नाही शांत बसणार, मी माझे प्रयत्न थांबवणार नाही। कळेल त्यांना कधीतरी खरं काय आहे। काय ना, माझा नवरा खूप भोळा आहे, खूप साधा आहे बिचारा, त्यांना कळत नाही। ते देवी मानतात तुम्हाला, त्यामुळे त्यांना कळतच नाही की तुम्ही माझ्या विरुद्ध कारस्थान रचू शकता। आम्ही काय म्हणतो सुनबाई, मागचं सगळं कशाला उकरून काढताय तुम्ही? हा आम्ही सगळं विसरतो, तुम्ही पण सगळं विसरा। पुढे जाऊया, त्याच्यातच सगळ्यांचं भलं आहे। आणि आम्हाला एक सांगा, तुम्हाला तुमचा संसार नग आहे का? हवाय मला, माझा संसार हवाच आहे। हो मग चला की घरला, मिटवा भांडण। हवं तर आम्ही तुम्हाला विनंती करतो। हा मला एक कळत नाही मॅडम, मी घरी परत यावं म्हणून तुम्ही इतकी विनंती का करताय? तुम्ही आधी दुर्गेश्वरी मॅडमना पाठवलं, मग आजींना पाठवलं, मी त्यांचं ऐकलं नाही, तर आता तुम्ही स्वतः मला सांगताय का असं? मी जेवढं तुम्हाला ओळखते त्यावरून मला वाटतंय तुम्हाला काय मी खरंच घरी परत यावं असं नाही वाटत। काहीतरी अजेंडा असणार तुमचा यामागे। अहो कसला अजेंडा न कसलं काय सुनबाई? हा माणूस जे काय करतोय की नाही ते प्रेमापोटी करतोय, आणि आम्हाला पण आमचं प्रेम हवंय, आम्हाला आमचं लग्न हवंय। म्हणून म्हणतोय की चला की तुम्ही घरला परत आल्याशिवाय मोठे मालक काय आमच्याशी लग्न करणार नाही। हा म्हणजे तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी मी घरी यायला हवी। ए बघा सुनबाई, आम्ही फायदा तोटा असला काय बी विचार करत नाही, तेवढा येळ बी नाही हो आमच्याकडं। आम्हाला फक्त तुम्ही घरला परत यायला पाहिजे बघा, कारण तुम्ही सूर्यवंशींच्या घरची लक्ष्मी आहेसा, म्हणून म्हणतोय चला घरला परत। असं नाही होत मॅडम, म्हणजे असं नाही होत। मी काही कळसूत्री बावली नाहीये तुमचं ऐकायला। तुम्ही म्हटला तेव्हा मी घराबाहेर पडले, आता तुम्ही म्हणताय तर मी लगेच तुमच्या बरोबर घरी येणार, असं नाही होणार मॅडम। मला माझे स्वतंत्र विचार आहेत, माझी मतं आहे, हे माझं आयुष्य आहे। माझ्या आयुष्याचं काय करायचं आणि काय करायचं नाही हे मी ठरवते। माझी काही चूक नव्हती मॅडम, तरी मला माझ्या हक्काच्या घराबाहेर पडावं लागलं। आमच्यात काही प्रॉब्लेम नव्हते, सगळं व्यवस्थित चालू होतं माझ्यात आणि अधिपतींमध्ये, पण तुम्ही गैरसमज निर्माण केलेत म्हणून आमच्यात भांडणं झाली। आमच्यातले वाद आम्ही आमच्या परीने मिटवू। राहिला प्रश्न तुमच्या लग्नाचा, तुम्ही जेव्हा गेल्या वेळी लग्नाचा घाट घातला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा लग्नाला विरोध आहे, आणि आज मी तुम्हाला पुन्हा तीच गोष्ट सांगते, माझा आजही तुमच्या आणि बाबांच्या लग्नाला विरोधच आहे। आपण हे जे काय मास्तरीनबाई म्हणले ते माहितीये का आई साहेबांनी? हा समजा ठावाय तिला, मीच सांगितलं ना व, म्हणतानाच भुई तिला भेटायला गेली। काय केली आई साहेबांनी? आज नाही जायला बघ, काल तू गेली होतीस, तू जाऊन पण ते आल्या नाहीत म्हणल्यावर आज परत जायचं काय? कशाला जायचं? कसं असतंय मास्तरीनबाईंच्या पण आता डोक्यात काय तिडी गेली असेल माहित नाही। एखादा विषय घेऊन आपण ऑलरेडी चिडलेलो असतो, त्याच्यात समोरचा माणूस येऊन परत तोच विषय बोलायला लागला की परत डोसकं तापल्यावर होते, चिडचिड होते। कशा आज जायला नाही पाहिजे होतं बघ आई साहेबांनी। हा पण काहीतरी तोडगा निघाला पाहिजे ना वो। सुनबाई असे किती दिवस माहेरी राहणार आहे? ती घरी आल्याशिवाय ना तुझा संसार सुरू होणार ना भुवीचं लग्न होणार। हे बघ, मला तर वाटतं भुवीचं लग्न लवकरात लवकर व्हावं। तुला माहितीये ना व, तिचं स्वप्न आहे मोठ्या मालकांबरोबर लग्न करायचं। ते मला माहिती आहे ग, म्हणताना तर मी म्हणलं ना आई साहेबांना, बाकी सगळे इशे राहू द्या म्हणलं, आता फक्त लग्नाचं डोसक्यात घ्या म्हणून। परत नाही तर ते 4 वाजता डोसकं फिरलं की परत, आणि ते नाही म्हणले की बसा मग सगळ्याच बट्ट्या बोट। मला कळते की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा सध्या ते लगीन होणं महत्वाचं आहे, पण ते लवकर करायचं म्हणून आई साहेबांनी घाईघाईत काहीतरी चुकीचा निर्णय नको घ्यायला ग। मास्तरीनबाई आणि आई साहेबांच्यात आता परत आणि काहीतरी वाद झाले ना, सगळं अवघड होऊन बसेल, तुला कळते का?
तुला माहिती आहे ना हो दोघी पण कशा आहेत, दोघी एकदम स्वतंत्र विचाराचे आहेत. ते काय म्हणतात ते तसं एका म्यानात दोन तलवार, दोघी बाचाबाची झाली ठिणगी पडली तर काय परत, मला ती भीती वाटते. अरे नग नग काळजी करू, समजा नीट होई बघ. भूमी समजा नीट करल. मी तिला सांगितलंय सुनबाईचं जे काय म्हणणं आहे ना ते मान्य कर. आणि मला वाटतंय आता तरी भूमी माझं ऐकल बघ. असं झालं तर चांगलंच आहे ग. आपल्या सगळ्यांनाच वाटतंय आई साहेबांचं लगीन व्हावं. अरे मला फक्त भोवीचं लगीन व्हावं असं नाही वाटत. तुझा आणि सुनबाईचा संसार लवकर सुरू होऊ दे बघ. तुमच्या दोघांतले वाद मिटले पाहिजेत. हे असं वाद वाढवण्यात काय अर्थ आहे? हे बघ तुमच्या या भांडणात 2-4 महिने निघून गेले. सुनबाई अजून माहेरीच आहे. बघ की अधिपती, मी वर जायच्या आधी मला परतून त्याचं तोंड बघायचंय बघ. आणि भोवीच्या डोक्यावर अक्षदा पडलेल्या बघायचे. हा हे असलं काय तर एवढ्या लवकर काय काय होत नाही तुला. अजून चांगली 100-150 वर्ष ढिगभर ट्रॉलीवरून आयुष्य आहे तुझं. टेन्शन घेऊ नको. 16 वर्षाची खंडेकारी करती. नग नग हे एवढं जगून काय करू बाबा. जेवढं आयुष्य मिळालं नवं ते पुरे आहे मला. आता माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे, तुमचा संसार लवकर सुरू होऊ देत आणि भूमीचं लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत. आज दोघींमधले वाद मिटू देत आणि सुनबाई लवकर घरला परत येऊ दे. आई आंबाबाई, एवढंच मागणं आहे बघ तुझ्याकडे, ते पूर्ण कर. सगळं तुझ्या मनासारखं होणार, काळजी करू नको. हा काय म्हणलात तुम्ही? तेच जे तुम्ही ऐकलत ते. माझा तुमच्या लग्नाला तेव्हाही विरोध होता आणि आत्ताही आहे. नगाव नगा सुनबाई असलं काही बोलू. हे बघा आम्ही जे काही केलं ते आमच्या प्रेमापोटीच केलंय. या तुम्ही इकडे, आपण जरा बसून बोलू. या 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 जरा बसा. हे बघा सुनबाई, तुम्ही बाई आहेसा, तुम्ही पण जरा आम्हाला समजून घ्या की. ज्याच्यावर आपलं प्रेम असतंय त्याच्याशी आपलं लग्न व्हावं असं वाटतं की नाही का? आम्हाला बी तसंच वाटलं म्हणून आम्ही हे सगळं केलं. पद्धत चुकली मॅडम तुमची. खोटेपणा केलात तुम्ही. मान्य आहे, मान्य केला आम्ही, खोटेपणा केला. पण आम्हाला एक सांगा, मोठ्या मालकांना आम्ही सांगितलं असतं आम्हाला तुमच्याशी लग्न करायचंय तर ते काय तयार झाले असते? अहो पण खोटेपणा करून कुठलंही नातं नाही जोडलं जात मॅडम. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही संपूर्ण कुटुंबाला त्रास दिलाय. चारुलता आईंचं रूप घेऊन तर खूप मोठी चूक केली तुम्ही. आमच्या सगळ्या चुका आम्हाला मान्य आहेत आणि तुम्हाला जो काही त्रास झालाय त्यासाठी आम्ही हात जोडून तुमची माफी मागतो. झालं गेलं सगळं विसरून जावा आणि मोठ्या मनानं आम्हाला माफ करून टाका. मॅडम मी तुमच्यापेक्षा वयाने अनुभवानी लहान आहे. मी का तुम्हाला माफ करू शकणार?